आपली एक चूक झाली, शेवटचं सांगतो, मराठ्यांची एक चूक झाली, आपण पक्षाला जास्त महत्व दिलं आणि बाकीच्यांनी काय केलं, आधी जातीला महत्व दिलं आणि नंतर पक्षाला दिलं, म्हणून त्यांना खूप मिळालं. इथून पुढे तरी मराठ्यांनी आता ही चूक करू नका. तुम्ही पक्षाला महत्व द्या, पण नंतर आधी जातीला, तुमच्या पोराला पोरीच्या पदरात सगळ्या योजना पाडून घ्या, आरक्षण पाडून घ्या आणि नंतर पक्षाकडे जा. तुम्ही सांगितलं होतं फक्त एकच महिना वेळ द्या, आम्ही तुम्हाला 17 संस्थांचं गॅझेटियर देऊ. दिलं का? कोणत्या चुकीचं पाऊल आहे आमचं मराठ्यांचं? मी नाही बघू शकत. तुम्हाला आता 29 ऑगस्टला कळत, ज्या मराठ्याने सत्तेवर बसवलंय तो किती आता तुम्हाला सहयोगी करतो. तो फक्त 29 ऑगस्टची दिवस उजेड देऊ नका. शेवटी काय असतं, भाजपमध्ये काम करणारा असू द्या, शिवसेनेत असू द्या किंवा राष्ट्रवादीत असू द्या, सत्ता जरी त्यांची असली, जरी श्रीमंत पक्षातल्या मराठ्यांना गरज नसताना आरक्षणाची, पण तुमच्या कार्यकर्त्याला गरज येणार होती. पोरगी चपलान हाणील ना तुम्हाला, कारण तिच्या बापानं या भाजपसाठी काम केलंय. तिच्या बापानं एक असं पोरग आहे की त्याच्या बापानं सुद्धा भाजपसाठी काम केलंय, आणि भाजपच जर आम्हाला आरक्षण देत नसेल तर आम्ही गप्पा बसायचं? आम्ही म्हणतो का सत्ता द्या आम्हाला? आम्ही तुम्हाला सत्तेवर बसवलंय, आमच्या लेकराला आरक्षण द्या, एवढंच म्हणणं आहे. इतकं तुम्ही टार्गेट केला मराठा समाज की तुम्ही प्रमाणपत्र पण निघू द्या ना. गप कसा बसल मराठा समाज तुम्हाला 29 ऑगस्टला दिसल. परवाच्याला माझ्या माहितीनुसार मुख्यमंत्री साहेबांनी, फडणवीस साहेबांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली. पेंडन्सी नाहीये अर्जाची. मी पेंडन्सी दाखवतो तुम्हाला, पाठवा तुमचा माणूस. कालच माझ्याकडे, मला वाटतं लाडसांगवी गाव आहे छत्रपती संभाजीनगर तालुक्यात आणि जिल्ह्यात, पडूळ नावाचे लोक आहेत, तिथं 7,000 लोक आहेत. त्यांच्या एकाचं चुलत्याला दिले, दुसऱ्याला द्यायनातच. का द्यायनात? तर ते म्हणले तो याकडं, म्हणजे याच्याकडे वावर आहे, ज्याची नोंद निघाली त्याच्या भावाकडे, याच्याकडे वावर नाही, येणी फुकलं फिकलं असं पाहिजे, इकलं फिकलं असं. वावर नाही ही चूक आहे आमची. वावर नाही फक्त ही चूक आहे का? शेतकरी मराठा आहे, एखादा शेत मजूर आहे, लोकांच्या तिथे कंपनीत कामाला, त्याला वावर नाही म्हणून तो रोजन जातोय ना. त्याची काय चूक? त्याच्या पोरांनी शिकून अधिकारी व्हायचं नाहीये का? नोंद सापडले म्हणलं प्रमाणपत्र